झी 24 तास एक पाऊल पुढे। नागपुरात समाजकंटकांनी हैदूस घातलाय। नागपूरच्या खामला भागातल्या निवासी संकुलाबाहेर उभ्या असलेल्या 8 गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्यात। या सर्व गाड्या अतिशय महागड्या असून खोडसाळपणाचं कृत्य असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। नागपूरच्या याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे 3 वर्षांपूर्वी एकाच रात्रीत 20 ते 25 गाड्यांच्या काचा फोडल्या होत्या। या घटनेची पुनरावृत्ती तर नाही ना, अशी शंका नागरिकांमध्ये आहे। दरम्यान नागपूरच्या राणा प्रताप नगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवलाय। प्रकरणाचा पुढचा तपास केला जातोय। नाही, गस्त तर काही आम्हाला दिसत नाही। महत्त्वाचं म्हणजे हे आहे की पोलिसांची भीतीच राहिली नाही लोकांमध्ये। मागच्या वेळेला जी मुलं पकडली गेली ते त्यांना काही शिक्षा झाली नाही आणि दफा करून सगळं मोकळं करतात त्यांना। त्याच्यामुळे पोलिसांचं आता कोणाला काही आता म्हणजे काही वजन झालं नाही त्याच्यावर। ज्या 10 लाखाच्या वरती तर अशा गाड्यांना त्यांनी टार्गेट केलेलं आहे आणि गाड्या फोडलेल्या आहे। तर आता आम्हाला असं वाटायला लागलं आहे की रात्रीची इथे पोलीसची गस्त आहे नाही आहे याचा आम्हाला थोडासा डाऊट वाटत आहे। आता झी 24 तास एक पाऊल पुढे।